यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। यानंतर पहिला सामना संपन्न होण्याआधी आजच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी खराडे साहेबांना 2 सेकंद तुम्ही द्या मी कोटरेगावचे सन्माननीय सरपंच आदरणीय राजू शेठ गुजर यांना विनंती करतो आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्याव्यात। या कार्यक्रम उपस्थित असणारे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष खराडे आणि व्यासपीठ सर्व मान्यवर स्पर्धा चांगल्या प्रकारे आयोजित केलेली आहे। सगळ्यांनी व्यवस्थित कार्यक्रम करावा, सहकार्य करावं, वाद नको, भांडण नको, काय तुम्ही सगळ्या शुभेच्छा देतो। निषेधक मोर्चा शब्दामध्ये आदरणीय राजू शेठ गुजर यांनी आपला मनोगत आपल्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी दिलेले आहेत। खरं म्हणजे तर बहुमक्रमी आणि चुकी चांगली असते ते आदरणीय राजू शेठ यांनी आपल्या मोजक्या शब्दामधून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। यानंतर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या जिल्हा परिषद सन्माननीय खराडे साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा द्याव्या। आदरणीय श्यामदादांना विनंती असते आपण शुभेच्छा द्याव्या। या ठिकाणी कुचांब्यामध्ये उत्तम कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण गाव ग्रामस्थ मंडळी त्याचप्रमाणे मोठा खारिता आणि मोठ्यात मोठा वाटा आपल्याला गावामध्ये कुठेही कार्यक्रम असू दे परंतु परेश जी टाकले यांना खरोखर टाळ्या सर्वांनी अभिनंदन करायचे आहे। मोठ्या कार्यक्रमात गावच्या कार्यक्रमात संपूर्ण श्रेय आपल्याला मिळतं ते परेश टाकळे यांचं अभिनंदन करतो। या स्टेजवरती सन्माननीय आमचे लाडके नेते आवडते नेते सन्माननीय खराडे साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय खराडे साहेब यांचं या ठिकाणी अभिनंदन। त्याचप्रमाणे तंटामुक्तीचे अध्यक्ष उदय खराडे आमचे लाडके मित्र आमचे दत्ताराम जी लाखन सर्व सन्माननीय बापू शेठ या ठिकाणी श्रीकृष्ण सुर्वे आमचे माजी मनोजजी कदम सरपंच आणि आता या ठिकाणी कामकाज पाहणारे आमचे सरपंच सन्माननीय समीरजी चव्हाण। मी जास्त बोलणार नाही कारण कार्यक्रमाला वेळ होतोय। या कार्यक्रमासाठी खरोखर गावाच्या ग्रामस्थ मंडळ कुचांबे त्याचप्रमाणे राधाकृष्ण सेवा मंडळ काजीवाडीच्या वतीने सुद्धा परेश तुम्हाला शुभेच्छा। मोठ्यात मोठा कार्यक्रम तुम्ही करताय। या कार्यक्रमाला साधा कार्यक्रम नाही परंतु प्रथम कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला संपन्न होतोय। असे अनोखे कार्यक्रम या ठिकाणी गावात व्हायला पाहिजे। मी ग्रामस्थांच्या वतीने राधाकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम तुम्ही करायचे आहेत आणि त्यामध्ये परेश टाकळे वन मॅन शो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते KPL आता याचं काय मला पूर्ण समजत नाही। कुठे कुचांबे म्हणजे कुठे सुद्धा या सहभाग आहे। भाऊजींचं सुद्धा अभिनंदन। धन्यवाद। या ठिकाणी दीपकजी झोगडे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। विनंती असेल त्यांनी सन्मानपूर्वक या। यानंतर गावातील बरीचशी प्रमुख मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय खराडे साहेबांचं मनोगत व्यक्त केलं जाणार आहे। खरं म्हटलं तर या जिल्हा परिषदेवर एक वेगळं वजन आणि आपल्या गरिबांसाठी असलेली एक जाण त्याच्यातून शिवयोजन सारखं एक सहकार क्षेत्र ज्या सहकार क्षेत्रामधून तुम्ही आम्ही सर्वांनीच सावरलो आणि खऱ्या अर्थानं एक वेगळं स्थान निर्माण करणार आपल्या मनामनात घर करणारे व्यक्तिमत्व खराडे साहेबांना विनंती आजच्या या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा व्यक्त करूया। आपल्या गावचा ग्रामदैवत सांब सदाशिव यांच्या चरणी नतमस्तक। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना
प्रथम नागरिक तथा सरपंच राजू शेठ गुजर, दुसरे सरपंच या गावचे सुपुत्र, शेनवडे गावचे प्रथम नागरिक, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख माझे सहकारी दत्ताराम लाखन, या गावचे गावकर उदय थेराडे, श्यामजी काजवे, श्रीपद काजवे, घोडे, पोलीस पाटील विकास झगडे, आमचे मार्गदर्शक आणि या वाडीचे गुरवाडीचे प्रमुख, या गावचे माजी सरपंच मनोहर गुरव, बाप्पू टाकळे, बाबू सुर्वे, उपसरपंच समीर चव्हाण आणि ज्याच्या आधिपत्याखाली हे सगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या परेश टाकळे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपस्थित झालेले सगळे खेळाडू बंधू, खर तर होळीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा। सगळीकडे होळीचे दिवस लगभग चालू झालेले आहे। होळी हा सण रंगाचा वसंत ऋतूतला हा सण आहे। जसं झाडांना नवीन पालवी फुटून जशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची सगळी फळं येतात, झाडावर पान नसलं तरी पान नसतं सुद्धा परंतु फुलं असतात, ही वसंत ऋतूची किमया आहे आणि तीच खरी होळीचं खऱ्या अर्थानं गमक आहे। आपण हे सगळेजण कार्यक्रमानिमित्त एकत्र जसं होत असतो तशाच पद्धतीनं एकतेनं आपण सगळ्यांनी आयुष्यभर जगणं हे खूप महत्वाचं असतं। मी आपल्याला आजच्या या दिवशी एक सगळ्यांना प्रार्थना करेन की आपण सगळेजण खेळ करत असताना किंवा आपण सामने करत असताना, मगाशी आमचा राजू म्हणाला की व्यवस्थितपणे पार पडेल। ही सगळी मुलं तशी हुशार आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी खेळण्यासाठी जातात। एक मनोरंजन सुद्धा सगळ्यांचं होतं, त्याचबरोबर आपलं हेल्थ टिकवण्यासाठी सुद्धा आपण काम करताना त्याच्यातून एखादा चांगला खेळाडू सुद्धा निर्माण होतो। हे जरी झालं तरी एक ह्या सगळ्या माध्यमातून आपण सगळेजण काम धंद्याचं ह्याच्यातून जे काय एखाद्या दिवशी प्रामाणिकपणे खेळण्याचा जो प्रयत्न करत असतो यातून सामाजिक भावना सुद्धा उत्पन्न होते। आपल्याला एकीने सर्वजण आपण सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळी मंडळी सगळी जो तरुण वर्ग आहे तो एकत्र होतो आणि आपण कोरोना सारख्या महामारीमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आपला हा नवीन जन्म आहे सगळ्यांचा। देवाच्या कृपेने आपल्याला पण हे सगळे जगलेलो आहोत। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण पैशाची श्रीमंती न बघता माणुसकी पाहावी, एवढंच मी आजच्या या होळीच्या शुभ संध्याला मी आपल्याला प्रार्थना करेन की आपण सगळ्यांनी माणुसकी ठेवून आपलं पूर्ण आयुष्य जगावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती या ठिकाणी करतो। परेशनी बऱ्याच ठिकाणी आमच्या करवई जिल्हा परिषद गटामध्ये स्पर्धा असतात आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये बऱ्याच ठिकाणी सगळी मुलं खेळण्यासाठी जात असतात आणि त्याच्यामुळे आमच्या गावाचं सुद्धा नाव चांगल्या पद्धतीनं उज्ज्वल होत असतं। आमचे जे आता गुरुजी आलेले आहेत तुम्हाला दिवसभर कळेल किती चांगल्या पद्धतीनं कॉमेंट्री करतात। तुम्हाला लोकांना झोप येईल पण त्या माणसाला काही झोप येणार नाही। ही सगळी आवड असणारी सगळी मंडळी या होळीच्या शुभमुहूर्तावरती आपल्या गावामध्ये आलेली आहेत। मी या गावाचा एक नागरिक म्हणून मी आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो, जे सगळेजण आमच्या या कुचांबेमध्ये आलेले आहेत। पहिल्यांदा एवढा चांगला मोठा कार्यक्रम रात्रीचा इथे होतोय आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। मला बोलवलात, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल या सगळ्या KKPL बरोबर ना, म्हणजे लॉंग फॉर्म माहिती नव्हता, तर या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं म्हटलं जातं
चंदनापेक्षा शीतल असणं जास्त गरजेचं असतं, योगी असण्यापेक्षा उपयोगी असणं जास्त गरजेचं असतं आणि एखाद्या माणसाचा प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव आदरणीय संतोषजी खेराडे साहेबांसारखं असणं गरजेचं असतं. आदरणीय खेराडे साहेबांसाठी आणि यानंतर पहिल्या सामन्याचा टॉस करण्यासाठी विनंती असेल. सर्वच मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो. या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय दीपकजी सगळे उपस्थित आहेत. मी विनंती करतो परीश दादांना आपले शुभ असते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. फोटो घे. आदरणीय नंदकुमारजी सुर्वे या कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर येण्याची कृपा करा. यानंतर मान्यवर मंडळींना विनंती असेल आपण पहिल्या सामन्याचा टॉस करण्यासाठी कृपया मैदानावर येण्याची कृपा करा. त्याचबरोबर आदरणीय घाडवे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. सुंदर आणि शानदार असा शुभारंभ मान्यवर मंडळींच्या शुभेच्छा या ठिकाणी संपूर्ण झाला आणि आता आदरणीय धाडबे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर या. आदरणीय समीरजी सबाण कुचांबे उपसरपंच यांचे शुभ असते यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. हॅलो, या ठिकाणी KKPL या ठिकाणी स्पोर्ट आपल्या समोर होतोय. मी आग्राचं सर्व खेळाडू त्याचप्रमाणे ग्रामस्थ मान्यवरांना विनंती करतो, सन्माननीय खेळाडू साहेब विनंती करतो की 27 मार्चला राधाकृष्ण सेवा मंडळ काजेवाडी कुचांबे यांचा 16वा वर्धापन सोहळा आहे. त्या सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित राहून खेळाडूंचे उपस्थित राहा आणि या ठिकाणी सन्माननीय या कार्यक्रमासाठी सन्माननीय खेळाडू साहेब त्याचबरोबर शेखर सर उपस्थित राहणार. तरी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून रात्री नमनाचा सुद्धा कार्यक्रम आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्या. परेश तुम्हाला विनंती, तुम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहा विनंती. धन्यवाद. त्यानंतर मान्यवर मंडळींना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी मैदानात येण्याची कृपा करा. आपण पाहतोय मैदानाचं उद्घाटन करण्यासाठी प्रमुख मान्यवर मंडळीमधून खेराडे साहेब असतील, आदरणीय लाखन शेठ असतील, समीरजी चव्हाण असतील, श्रीपतजी काजवे असतील, श्यामदादा काजवे असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती ज्यांनी मैदानाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपल्या शुभास्ते संपन्न केला आणि पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस द बॉस बघूया. नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्वाचा असतो ज्याच्यावर निर्णय घेतला जातो. आपण या क्रिकेटमध्ये पाहतो प्रथम आपण फलंदाजी करणार का या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण क्षेत्ररक्षण स्वीकारणार ही मोठी जबाबदारी असते ज्याचा सर्व निर्णय या टॉसवर अवलंबून असतो. म्हणून पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा टॉस आपण या ठिकाणी पाहतोय संपन्न होतोय. या ठिकाणी मान्यवर मंडळींना विनंती आहे आपण जो कॅमेरा आहे त्या बाजूला आपलं फेस करायचंय, चेहरा करायचा आपल्याला विनंती असेल. हॅलो परेश दादा मी आकारामध्ये आपण इकडून राहूया म्हणजे कॅमेरा आपण आपल्याकडे
या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. ही स्पर्धा मोठी होताना आपण तुम्ही आम्ही पाहतोय. पण बरेच दादा असतील आणि KKPLचं हे दुसरं शानदार पर्व संपन्न होतं. आदरणीय केराडे साहेबांच्या शुभ हस्ते या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल टॉस का बॉक्स बघूया कोणता संघ ठरणार, ज्याच्यावरचा निर्णय साहेबांच्या शुभ हस्ते सिक्का हवेमध्ये उडवला जातोय. आणि हा निर्णय आपण पाहतोय काही सेकंदाचाच आपण या समालोचन कक्षाकडे पोहोचवला जाणार आहे. आणि एकच जल्लोष केला जातोय, फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि या पर्वाची सुंदर अशी सुरुवात केली जाते. नाणेफेकीचा कौल कोणता संघ जिंकलेले? वाघजाई घोडेवाडी. या ठिकाणी निश्चितच या मुलांसाठी आपण हे मैदान जरी ओपन केलं असलं, खुलं केलं असलं तरी आदरणीय संतोषजी तेराडे साहेब असतील आणि त्यांना चेंडू टाकताना आपण पाहणार उपसरपंच समान साहेब. हॅलो, या ठिकाणी घोडेवाडीचा निर्णय काय असेल जर कळवायचंय. घोडेवाडी वाघजाई घोडेवाडी निर्णय काय घेतला जरा कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आगामी काळामध्ये आपण बरेचसे नेते मंडळी पाहतोय ज्यांनी बॅट हातामध्ये घेतले. ते आदरणीय संतोषजी तेराडे साहेब अतिशय दमदार खंडणी चौकार मारायचे. राजेशाही कुतरिया यांनी फेकलेला चेंडू अप्रतिम टोलवताना जेम तेम सीमारेषा पार करणार होता चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र पाळी येते ती लाखन साहेबांचं, यांचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. आणि मला खात्री आहे या चेंडूवरती खरं म्हटलं तर चौकाराची आतषबाजी व्हायला हरकत नव्हती, पण समजून घेतला जातो. पुन्हा एकदा बॅटच्या आसपास चेंडू येतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी लाखन साहेबांनी फेकलेला चेंडू आहे. सहज चेंडू सीमापार धाडायचा पण क्षेत्ररक्षण अप्रतिम होतोय. आपण पाहतोय संतोषजी तेराडे साहेबांच्या बॅट मधून निघाली काही खणखणीत आकर्षक फटकेबाजी. यानंतरची फटकेबाजी करण्यासाठी कुटरेगावचे सन्माननीय सरपंच राजू शाही गुजर लाखांचे यांना सुद्धा एखादा चेंडू घेऊन काढायचंय आणि निश्चितच उत्सुकता आहे त्यांची. आपण पाहूया त्यांच्यासाठी चेंडू फेकण्यासाठी कोण सज्ज होतं. या ठिकाणी पाहतोय आपण श्यामदादा काजवे अतिशय पूर्ण टाकलेला चेंडू परिपक्व असा चेंडू. पण या बॅटमधून निघालेला अतिशय लाजवाब असा ड्राईव्ह होता आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू रोखला जातोय. आणि मान्यवर मंडळीने अतिशय दमदार अशी सुरुवात केलेली आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जाते. आदरणीय तेराडे साहेब असतील, समीरजी चव्हाण असतील, श्यामदादा असतील, लाखन साहेब असतील, यांनी सुंदर असं ओपनिंग करून दिलेलं आहे. आणि आता मात्र वाघजाई आणि TCC कोचांबे असा हा पहिला सामना या ठिकाणी संपन्न होतोय. वाघजाई माता कुठे वाघजाई माता घोडेवाडी. प्रत्येक टीमचा 12 राखीव ना. कृपया दोन्ही संघांचा राखीव खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे पाठवायचे विनंती असेल. दोन्ही टीमचा राखीव खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे या.
ओपनिंग साठी आपण पाहतोय परेश आणि शंकर. नॉन स्ट्रायकर आहे तो शंकर आणि ज्याच्या बॅट मधून धुवाधार आपण आतषबाजी पाहतो. अर्थात परेश दादा या भागातलं, अर्थात मी मान्य करतो जेव्हापासून मी कबड्डी हा क्रिकेट पाहिलं तेव्हापासून आपण पाहतोय कोणत्याही भागामध्ये असू दे परेश दादाची फटकेबाजी पाहण्यासाठी सर्वच क्रिकेट शौकीन उपस्थित असतात आणि आज ती फटकेबाजी पहिल्यांदाच आपण पाहणार. अर्थात पहिलं षटक घेऊन येतोय तो या ठिकाणी. दादा कोण आहे? कुठे गेला तो? विनायक बॉलर. विनायक पहिलं षटक फेकण्यासाठी विनायक सज्ज असताना आपण पाहतोय या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी परेश टाकळे. अनेक सामन्यामध्ये पाहिले धुवाधार फलंदाजी करताना, मात्र आज या ठिकाणी या दुसऱ्या पर्वामध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरण्यासाठी सज्ज असताना या दुसऱ्या पर्वाचे तुम्ही आम्ही सर्व साक्षीदार होतोय. मान्यवर गणांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा सुंदर असा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर पहिला सामना प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय वाकसई कुत्रे वर्सेस TCC कुचंबेचा दमदार योगदान देणारा परेश. टाळ्या वाजल्या जातात. पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. नॉन स्ट्रायकर आहे तो शंकर. पहिलं षटक अतिशय विविधपूर्ण फेकायचंय, अतिशय जबरदस्त चेंडू. या ठिकाणी चेंडू घोषित केले. पहिला चेंडू. पार्टी रन किती? 1 मिनिट. हॅलो, घोषित किती आहे? एकूण 3 रन. एकूण 3 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतरचा दुसरा चेंडू फटकवायचा आहे. पुन्हा एकदा मॅचकडे घेतोय. आपण पाहतोय निश्चितच रक्षक मात्र पुरेपूर आपली कामगिरी करतोय. परेश सारख्या खेळाडूला जपडून ठेवणं, थांबून ठेवणं कठीण आहे, पण निश्चितची जादू केली जाते. क्षेत्ररक्षण फैलावलं जात आहे. पुन्हा एकदा आपल्या पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणारे अतिशय जबरदस्त षटक फेकले जाते. या वेळेला मात्र फटका मारायचा आहे. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. अप्रतिम पद्धतीने षटक फेकले जात आहे. दुसऱ्या रोशनीमध्ये आपण पाहतोय उपस्थित मान्यवरांच्या या सुंदर आणि शानदार उद्घाटन सोहळ्यानंतर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. चेंडू जातोय अवांतर, स्क्वेअर चेंडू आहे. मात्र एक धाव मिळणार आहे ती अवांतर स्वरूपाची. धाव संख्या वाढतीये 4. 3/4. परेश पुन्हा एकदा थोडीशी परेशानी महसूस करतोय. निश्चितच या षटकामध्ये जखडून ठेवण्याचं काम केलंय, थांबवून ठेवण्याचं काम केलंय. कारण परेश सारख्या महान खेळाडूला निश्चितच या ठिकाणी थांबवण्याचं, थोपवण्याचं काम केलंय. या चेंडू गाडवेच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव रोखू शकत नाहीये. अप्रतिम पद्धतीने क्षेत्ररक्षण पूर्ण केलं जाते. धाव संख्या होते 5. गुणलेखक अतिशय सक्षम. या ठिकाणी वेळेच गुणांचं मार्जिन कळवलं जाते आणि निश्चित आपण पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर चालू असताना पुन्हा एकदा पहिल्या षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू मात्र खेळून काढण्याच्या पप्प्याच्या दिशेने चेंडू जातोय. पप्प्या मात्र चेंडू पुन्हा एकदा नीट सफाईपूर्वक गोळा करतोय. पुन्हा एकदा धाव संख्या होते 6. पहिल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे. चेंडू बघायचं या ठिकाणी मात्र कमाल आपण पाहतोय. पण पुन्हा एकदा या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहतोय 6. बंटी आता बॉलर नाही, बंटी आहे. यानंतरचा दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होणार तो बंटी. मात्र स्ट्राईक वर असणारे या वेळेला तो शंकर. साक्षात शंकर म्हटलं तर ज्याच्या बॅट मधून आकर्षक आतषबाजी आपण पाहू शकतो. पण या वेळेला बंटी सुद्धा पहिला चेंडू सोय जातोय. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू चढवायचा आहे. समोरच हा चेंडू मारण्यात मात्र यश मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू सफाईपूर्वक गोळा केला जातोय फलंदाजाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा या वेळेला मात्र अशाच प्रकारचा चेंडू मात्र 9 घोषित केलाय पंचांनी. एक अवांतर धाव वाढणार आहे. धाव संख्या होतीये ती 8. 3/8. शंकर पुन्हा एकदा पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय तो बंटी. बंटीला या वेळेला खेळून काढायचं निश्चित एक धाव चोरटी स्वरूपात घेतली जाते. ही धाव खरं म्हटलं तर पूर्ण होणार नव्हती, पण कमाल पाहतोय आपण. परेश आणि
शंकरचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे, ज्याच्या जोरावरती ही एक धाव मात्र पूर्ण होते. पण बंटीची आतापर्यंत कमाल पाहतो, पण बराच वेळ त्याला जखडून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. त्या परेशला रोखणं खूप कठीण आहे. त्याच्यामधून आता पुन्हा एकदा स्ट्राईकला मारलेला हा चेंडू अतिशय देखणा चेंडू होता, पण या चेंडूवर मात्र बंटी रोखू शकत नाहीये. अप्रतिम खडखडीत चौकार. धाव संख्या होती ती 13, 13. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन सरकवायचा आणि निश्चितच या ठिकाणी धावचित करण्याची चांगली संधी होती, पण ही संधी मात्र या ठिकाणी वाया जाते. धाव संख्या होती ती 14. दुसरं षटक चालू असताना दोन्ही फलंदाज अजूनही मैदानात आहे आणि याचं सारं श्रेय शंकर आणि परेशला जातं. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. दरम्यान दुसरं षटक समाप्ती, दुसऱ्या षटकाची समाप्ती होती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धाव संख्या पाहतोय 15. नागेश ना बॉलर नेम या ठिकाणी तिसरा गोलंदाज आपल्या वैयक्तिक कोशामध्ये पहिलं षटक फेकताना नागेश कडून या ठिकाणी चेंडू फेकला जातोय शंकरसाठी. शंकर मात्र एक गुण, एक धाव मात्र निश्चितच मिळवतोय आणि एका धावेबरोबर धाव संख्या होतीये ती 16. तिसरं षटक चालू असतं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि जोडी सुद्धा पहिली चांगली जमली जाते शंकर आणि परेशची. या कडून अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. 1 रन आला, 2 धावा. 18 झाले. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केले. एक अवांतर धाव मिळणार आहे. 19 धाव संख्या होती. धाव फलकावं लागलेली आहे आणि पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केलाय. गोसंबे आणि मानसाई कोटरे या दोन्ही संघादरम्यान हा सामना या ठिकाणी संपन्न होत असताना आता मात्र बरेचशी फटकेबाजी पाहतोय आपण. या खेळासाठी पोषक असं मात्र बनवलं जातं आणि आपल्या 24 अप्रतिम सुरुवात. पुन्हा एकदा नागेश आपल्या षटकामधील पुढील चेंडू 2 चेंडू घोषित केलाय आणि निश्चितच फायदा मिळणार आहे. तो परेश याला धाव संख्या होती ती 19. 3 बॉल आले, 3 बॉल. नागेशवर मात्र दबाव येतोय. आपण पाहतोय नागेशचं हे षटक खूप लांबलचक केलं जाते, कारण याचं सारं श्रेय परेश आणि शंकरला जाते. या दोघांकडून फटकेबाजी केली जाते आणि एकच या ठिकाणी जल्लोष केला जातोय. बाजून त्यांचं स्वागत केलं जातंय आणि खऱ्या अर्थानं नागेशची लाईन बिघडवली जाते परेश आणि शंकर कडून. मॅच फटाफट चालू करा. तीन बॉल. या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होतोय तो नागेश, ज्याचं महागडं षटक आपण पाहतो. पुन्हा एकदा परेश चेंडू अडवायचा आहे, पण क्षेत्ररक्षणाला मात्र हा चेंडू अडवता येत नाही. पंचांची या ठिकाणी इशारा येतोय की हा चेंडू सहज परेशच्या बॅट मधून आकर्षक शोलेबाजी पाहतोय, फटकेबाजी पाहतोय आणि पुन्हा एकदा नागेश पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे. तशाच प्रकारचा चेंडू पण या वेळेला मात्र चेंडू सफाईपूर्वक क्षेत्ररक्षकाकडून अडवला जातोय आणि पुन्हा एकदा नागेश या चेंडूवरती निश्चितच परेश कडून तोड नाहीये. अप्रतिम चौकार.
तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 अतिशय खणखणीत सणसणीत अशी चौघ्या या ठिकाणी निश्चितच परेश आणि शंकरकडून आपण पाहिलेली आहे. सर्वांना खुश करण्याचं काम केलं जाते. शेवटचं षटक कुणी फेकायचं हा मात्र कर्णधार थोडस संभ्रम तयार केला जातोय आणि निश्चितच एका चांगल्या गोलंदाजाला हे षटक द्यावं लागणार आहे, कारण खूप मोठं आव्हान या ठिकाणी वागसाई माता घोडेवाडी या संघाला झेलावं लागणार आहे. आणि अशा दरम्यान मला वाटतं धाडवे याच्याकडे हे हा चेंडू सुपूर्द केला जातोय. धाडवेच्या हातामध्ये आपण चेंडू स्थिर होताना पाहतोय. याचा अर्थ हे षटक सत्यवान धाडवे स्वतः संघ मालक या चेंडूवरती जबाबदारी घेण्याचा या 6 चेंडूमध्ये निश्चितच एक वेगळी विविधता आणावी लागणार आहे. आणि या वेळेला मात्र शंकरला टोललेला हा चेंडू पण पहिल्यांदाच आपण पाहणार संघ मालकांनी शंकरच्या रूपाने एक मोठा मासा गळायला लागतो. अर्थात शंकरला पॅव्हेलियन मध्ये पाठवण्यामध्ये या वेळेला संघ मालक सत्यवान याचा वाटा मात्र सिंहाचा आहे. पहिला गडी धावचित होतोय. आपण पाहतोय धावसंख्या ती 37 धावसंख्येवरती पहिला गडी पॅव्हेलियनचा रस्ता धरतोय. आणि पुन्हा एकदा सत्यवान चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. या वेळेला मात्र सत्यवान जबाबदारीने चेंडू फेकतोय. कोणत्याही प्रकारचं काही गडबड नाहीये परेश कडून. मात्र उर्वरित चेंडू मध्ये आपण पाहणार स्वतः या ठिकाणी सहाय्यकाला असलेला परेश स्वतः वैयक्तिक 24 धावसंख्येवर खेळतो. मात्र आपला चांगलं क्षेत्ररक्षण आणि पंचांची दाद मिळते. या किल्ला परेश सारखा महान खेळाडू पॅव्हेलियनचा तंबूचा रस्ता धरतोय आणि श्रेय जातोय ते सत्यवान याला. ठाकरे यांचं योगदान आहे. 18 चेंडू मध्ये तब्बल 24 धावा कुठल्या आणि चांगल्या या वेळेला मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पण निश्चितच एक चोरची धाव पूर्ण केली. धाव संख्या होती ती 38. आर्यन याच्या रूपाने ही धाव पूर्ण झाली. आणि आता मात्र स्ट्राईकला राहणार आहे ते तुषाल काजवे आणि आर्यन ही जोडी मैदानात, कारण ओपनिंगची जोडी सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेल्यानंतर या दोघांच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं जबाबदारी येते. आता मात्र सत्यवान पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पंचांकडे अपील केलं जात आहे. चेंडू मात्र सीमाभर जातोय. या ठिकाणी युक्तीपेक्षा खरं म्हटलं तर ताकदीपेक्षा युक्तीचा हा खेळ या ठिकाणी जास्त मानला जातोय. कारण या ठिकाणी आपण पाहतोय 5 धावा धाव संख्या होती ती 43. लास्ट बॉल इनिंगचा शेवटचा चेंडू या ठिकाणी आतापर्यंत सत्यवाननं जे चांगल्या पद्धतीने षटक फेकलं होतं या षटकामध्ये मात्र आपण पाहिलं 5 धावा गेल्या. खरं म्हणजे क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवायला पाहिजे होता, तसं झालं नाही. आणि पुन्हा एकदा सत्यवान याच्या हातामध्ये हा चेंडू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वाईट चेंडू, अवांतर चेंडू, स्क्वेअर चेंडू जातोय. पुन्हा एकदा एक चेंडू अधिक फेकावा लागणार सत्यवान याला. या चेंडू कोणत्या प्रकारची चेंडू नाही. चेंडू सर्व सीमा खणखणीत मारलेला चौकार आणि या बरोबर दिलं तर ते धाव संख्या होती ती 49 आणि 48 धाव संख्या धाव पलकावं लागलेले. 49 धावा धाव पलकावं लावावं लागणार आहेत त्या वागजाई माता कुत्रे या संघाला. एक जबरदस्त मोठं आव्हान ठेवले 4 षटकामध्ये. आपण पाहतोय खडतर आव्हान या ठिकाणी दिलेले ते वागजाई माता कुत्रे या संघाला.
वाचेल. या ठिकाणी त्या स्पर्धेसाठी ज्यांनी उत्तम असं योगदान सिंहाचा वाटा उचललेला आहे त्या देणगीदार त्यांची नावे आदरणीय दत्तारामजी लाकड शेनवडे गावचे सन्माननीय सरपंच आणि कडबाई गावचे उपविभाग प्रमुख यांच्याकडून या कार्यक्रमासाठी या KKPL या दुसऱ्या पर्वासाठी चालेल. 1500 रुपयाची भव्य देणगी आदरणीय रवींद्रजी घोडे यांच्याकडून 1100 रुपयाची भव्य देणगी आदरणीय विलासजी तेराडी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी. त्याचबरोबर आदरणीय कुत्रेगावचे विद्यमान सरपंच आदरणीय राजू शेठ गुजर यांच्याकडून 1000 रुपयाची भव्य देणगी. या सर्व देणगीदात्यांची आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्यानंतर PK फायटर्स आणि टी फायटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी कृपया समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. या बाजूला आली तरी चालतील. चालेल. बंटी आणि विनायक बॅट्समॅन. सलामीची जोडी बंटी आणि विनायक आणि पहिलं षटक फेकणारे तो प्राणी. 48 धावांचं खडतर आव्हान. 49 धावा धावफलकाला लावायचे आणि पहिला चेंडू आपण पाहतोय सर्व क्षेत्ररक्षक अपील करताना या अपील मध्ये थोडासा विश्वास आपल्याला जाणवला पण मात्र पंचांनी अपील फेटाळलेली. ठीक आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू न घोषित केलाय. धाव संख्या होती ती या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात होती अवांतर धावेनं. पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेला मात्र चेंडू तडकवायचा आहे. चेंडू क्षेत्ररक्षण पाहतोय याला म्हणतात लाजवाब क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण. झपाट्यानं सर्व क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि या वेळेला चेंडू तडकवायचा. निश्चित एक धाव पूर्ण करायची पण पुन्हा एकदा आपल्या पुढील चेंडू फेकण्यासाठी या वेळेला शंकरचं पुन्हा एकदा अपील आपण पाहतोय. एसटी रक्षक उर्वरित कामगिरी पूर्ण करतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय. षटक पूर्ण करण्यासाठी या वेळेला मात्र फटकेबाजी करायची आहे पण निश्चितच या फटक्यामध्ये विश्वास आहे. एकदमदार चौकार मारला जातोय बंटी याच्याकडून आणि संघाचं या ठिकाणी सुंदर असं खातं उघडल्यानंतर धावसंख्या होती ती 5 चेंडू मध्ये 5 धावा. 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 49 धावा जिंकण्यासाठी लावायची आहे. त्या वागसाई माता कुत्रे या संघाला पुन्हा एकदा गोलंदाजी होते केली जाते आणि जाता जाता दणका दिला जातोय तो बंटी कडून. धावसंख्या होते 3-9 आणि दरम्यान पहिलं षटक संपलं जाते. पंच यांची आमच्या बाजूने पूर्ण येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 9. आपण पहिलं पाहिलं होतं या ठिकाणी परेश आणि शंकर या जोडीने पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपण 8 धावाच घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा घेतल्या होत्या. अशा 15 धावा 2 षटकामध्ये पाहिल्या होत्या. लगभग तशाच प्रकारची साबत सुरुवात या ठिकाणी बंटी आणि विनायक याच्याकडून. आता मात्र दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होणार तो शंकर. कुचंबेसाठी शंकरनं धावत येणं गरजेचं आहे. धावून येणं गरजेचं आहे. या वेळेला मात्र आपण पाहतोय 9 चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय एसपी रक्षक याचं उर्वरित काम पूर्ण केलं जात आहे. अतिशय क्लोज सिस्टमच्या बाजूला असणाऱ्या या वेळेला मात्र आकर्षक फटकेबाजी करायची आहे. मला वाटतं घोषित क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि या 2 धावा मला वाटतं घोषित दिल्या जाते. धावसंख्या होते ती 12. 3 बाद 12. एक आकर्षक सुरुवात. पुन्हा एकदा शंकरचा एक अशा प्रकारचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाला फुलकावणी देतोय आणि चेंडू सरळ सीमा पार जातोय. ठिकाणी दर्शन दिलं जाते आणि खऱ्या अर्थानं या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी असणाऱ्या हजारो प्रेक्षकांचं या ठिकाणी KKPL च्या वतीने मनपूर्वक स्वागत केलं जातंय.
आणि निश्चितच अजून बरीचशी गर्दी, कारण होळी सणाला सुरुवात होते. आपण पाहतो की KPL हे दुसरं पर्व, दमदार पर्व, आणि या पर्वामधला शंकर मात्र अतिशय दमदार पद्धतीने आपली गोलंदाजी पूर्ण करतोय. आपल्या स्वतःच्या बॉलरमध्ये चेंडू मात्र अडवला जातोय. या वेळेला मात्र चेंडू नीट खेळून काढतोय. चेंडू काहीच समजत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण केलं जातंय. खरं म्हटलं तर धाव मिळायला नाही पाहिजे होती. त्या ठिकाणी धावेचं रूपांतर केलं जातंय. धावसंख्या होती ती 17. बिनबाद 17, कसलाच नाही खतरा. बघूया या ठिकाणी दुसऱ्या क्षेत्रामध्ये लगभग षटक चालू असताना तशाच प्रकारची गोलंदाजी केली जाते जशी परेश आणि शंकरजीने केली होती. त्याच प्रकारचं दर्शन विनायक आणि बंटी घडवताना पुन्हा एकदा शंकरच्या बॅटमधून, शंकरच्या हातामधून सुटलेला चेंडू टोलवतोय तो बंटी, मात्र सीमारेषेच्या बाजून हा चेंडू अडवला, यश मिळते. पुन्हा एकदा शंकर, चेंडू टोलवायचा, चेंडू मात्र बॅटच्या कड चांगला पटक्यात येतोय आणि आरामात चेंडू 4 धावा सीमापार धाडण्यात यश मिळते. बंटीच्या बॅट मधून निघालेला एक सणसणीत खणखणीत KPL मधून हा चौकार. धाव संख्या होती ती 21. मित्रांनो, आपण पाहिलं परेश आणि शंकरने दमदार फलंदाजी केली. 2 षटकामध्ये 15 धावा जमवल्या होत्या, मात्र बंटी आणि विनायकने त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 21 धावा धावफलकावर लावलेली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28, याचा अर्थ प्रत्येक षटकामागे 14 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. दमदार अशी पट्टेबाजी करावी लागणार आहे. मात्र निर्णायक षटक घेण्यासाठी येतोय तो स्वतः या क्रिकेट जगतातला अतिशय तरबेज असणारा, षटक फेकणारा अष्टपैलू खेळाडू परेश. या ठिकाणी आपण पाहतो एक धाव घेतली जाते का, हा 4 रनआउटचा अतिशय चांगला मोका होता. मात्र या ठिकाणी धावा सुद्धा वाचवायला लागणार आहेत. रनआउट होऊ शकला असता, धावबाद होऊ शकला असता, मात्र चेंडू जर हातातून निसटला असता तर कदाचित 5 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या. हाच मात्र एक सावध पवित्र परेश कडून. पुन्हा एकदा परेश कडून या ठिकाणी चेंडू खूप चांगल्या पद्धतीने अडवला जातोय. विनायक सारखा एक महान फलंदाज मात्र तंबूचा रस्ता धरतोय. आपण पाहतोय पहिला गडी बाद होतोय, मोठा धक्का बसतोय. धाव संख्या होती ती 21. मित्रांनो, आपण पाहिले तिसरं षटक परेश घेऊन आला आणि खरंच या ठिकाणी डोकेदुखी ठरलेलं आहे. अतिशय आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने षटक फेकतोय. विविधता प्रत्येक चेंडू मध्ये पाहतोय आपण परेश याच्या, आणि खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरला जातोय तो बंटीसाठी. आणि या वेळेला मात्र निश्चितच एक चांगला फटका पाहतोय बंटी याचा. 25 धाव संख्या होती ती 25. तिसरं षटक चालू असताना 9 चेंडू 24 धावांची गरज. या वेळेला तशाच प्रकारचा फटका आहे. बंटी याचा मात्र नजर चेंडूवरती पुरेपूर बसलेली आहे आणि प्रत्येक चेंडू त्याला या ठिकाणी सीमा पार धरायचा आणि यशस्वी होतोय. धाव संख्या होती ती 29. पुन्हा एकदा परेश, या वेळेला तशाच प्रकारचा चेंडू आहे आणि सलग या वेळेला बंटी कडून जबरदस्त तुफान फटकेबाजी केली जाते. पुन्हा एकदा बंटी, या वेळेला मात्र बंटीच्या बॅट मधून निघाले खडखडी चौकारे आपण पाहतोय. धाव संख्या पोहोचवतोय तो या ठिकाणी 37. खूप मोठं आव्हान हलकं करण्याचं काम केलं. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. पहिले 3 चेंडू अप्रतिम फेकले होते. यानंतर टॉस साठी कृपया PK फायटर्स आणि सी फायटर्स या दोन्ही संघनायकांना विनंती असेल, कर्णधारांना विनंती असेल, कॅप्टनना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षासमोर टॉस साठी या. 6 चेंडू 12 धावा. या ठिकाणी जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांनी सुद्धा मनामध्ये एक वेगळा मनसुबा रचलेला आहे. निश्चितच तशाच प्रकारचा पहिला जसा सामना चालू होता, अर्थात पहिली बॅटिंग जी चालू होती त्याच प्रकारची बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. अपील केलं जाते, जोरदार अपील केलं जाते. दरम्यान
पंचांचं कौशल्य, पंचांचा निर्णय अप्रतिम आहे. पंचांचं या ठिकाणी कौतुक केलं जाते. आणि पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला असणार आहे. कोण आहे नवीन फलंदाज? कोण आहे? एक धाव अलगद घेतली जाते, चुरकी धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या होती ती 38. काय थांबवायचे? टॉस उडवायचे ना. या वेळेला मात्र 9 चेंडू घोषित केले. आता मात्र आपण पाहतोय धाव संख्या होते ती 39. 4 चेंडू 10 धावा. खूप मोठं समीकरण या ठिकाणी आपल्याला सोडून आणावं लागणार आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू. या ठिकाणी लाखन साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण या सामन्याचं नाणेफेकीचं गोल करायचं आहे. या वेळेला मात्र पाहतोय आपण अप्रतिम फटकेबाजी आणि त्यावर धाव मात्र मिळत नाहीये. 3 चेंडू 9 धावा. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत या सामन्याचं गणित स्पष्ट होत नाही, चित्र स्पष्ट होत नाही यात शंका नाहीये. परेशनं लावलेली चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडस दोन्ही गाड्यांमधला ताळमेळ आणि तेवढंच क्षेत्ररक्षणाची सुद्धा पडझड होताना आपण पाहतोय. धाव मात्र घेतली जात नाही, पंच धाव घेतली जात नाही. 2 चेंडू 9 धावा. गोलंदाज आर्यन टाकळे. आर्यन टाकळेसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. जे परेशला जमलं नाही ते मात्र आर्यननं करून दाखवलं. या ठिकाणी खेळाडूंना विनंती असेल, कंपल्सरी चेस असल्यामुळे आपण तो पाठलाग केलाच पाहिजे, पूर्ण केला पाहिजे. या वेळेला वाईट चेंडू. आता मात्र आपण पाहतो या ठिकाणी गणित बिघडलं जातं. 2 चेंडू 8 धावा. 2 चौकारांची गरज. पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केला. थोडासा दबाव येतोय, कळत नाही. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू अप्रतिम फेकले होते. धाव संख्या होती ती 42. 2 चेंडू 7 धावांची गरज. 1 चेंडू मित्रांनो, 1 चेंडू अप्रतिम फेकला पाहिजे. या बॅटरला रोखण्यासाठी 1 चेंडू अतिशय उत्तम फेकणं गरजेचं आहे. पण निश्चितच चौकार सुद्धा जाऊ शकतो. आपण पाहतोय KKPL ची ही कमाल. दुसऱ्या पर्वामध्ये चौकार मारण्याचा प्रयत्न होतो पण चेंडू सीमारेषेजवळ अडवला जातोय. विशाल काजवेच्या माध्यमातून हा चेंडू अडवला जातो. मित्रांनो त्याचं कौतुक केलं जाते. अन्यथा खूप मोठा या ठिकाणी दबाव येऊ शकला असता क्षेत्ररक्षणावर. आर्यन टाकळे याच्याकडून फेकलेला हा पुढील चेंडू. या वेळेला चेंडू मात्र सीमा पार जातो पण कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही. आपण पाहतो पहिला स्थिती PCC विन. या ठिकाणी निश्चितच आनंद लुटताना या सामन्याचा, पहिल्या सामन्याचा